आपण आलोय पांढरेमळ्यातील ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष, कष्ट करून घर चालवणारा पुरुष अचानक जाण्यानं दारू पिल्यामुळे झालं. जे हातभट्टीचे धंदे चालू आहेत शहरामध्ये, या हातभट्टीच्या धंद्यांना खरंच जबाबदार कोण? आणि अशा अनाधिकृतपणे दारू विक्री केल्यानंतर घरातला कर्ता पुरुष जातो. त्यांच्या ह्या मिसेस आहेत. नक्की मावशी, काय तुमचं शेवटचं काय बोलणं झालं त्यांचं? पोटात दुखतंय, उलट्या होत्यात. ते कुठं दारू पित होते? ते काही इथं पाठीमागं आडाय. मी दवाखान्यात होते, जामखेडला. मला लेकाने लेक माझा इथं नाही राहत, आम्ही दोघच राहत होतो इथं. मी आजारी आहे, मला नीट उभा राहायला येत नाही. माझा पाय मोडलाय, माझी अर्धी बाजू चालत नाही. आता काय खाऊ मी? तुम्हाला काय वाटतं, काय सरकारला सांगाल तुम्ही? आता काय सरकारला, आता मी कशी जगू? कष्टाची कामं करून, मेहनत करून या मावशींचंही कमरडं मोडलेलं आहे. पायात प्रॉब्लेम आहे, शरीराने साथ दिली जात नाही. ही सगळी परिस्थिती असताना घरातला एक पुरुष, कर्ता पुरुष काम करत होता, परंतु व्यसनाधीन झाला होता. समोरच वस्तीतच दारूचा अड्डा होता. या अड्ड्यानं त्यांचा अनेक संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. याला जबाबदार कोण? यावरती अनेकदा मावशी, तुम्हाला काय वाटतं, याला कोण जबाबदार आहे? जबाबदार पोलीस लोकच आहेत. पैसे घेतात आणि धंदे चालू करायला होत्यात. हा ना? मग कशाला कोण त्यांच्यावर कारवाई करते? काय तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे त्यांना अशा धंद्यात चालले त्यांना? काय बंदी आणली पाहिजे. लोकांचा संसार मोडतात, असं रस्त्यावर येतात. बायका पोरं सोडून जातात पिऊन खाऊन. त्यांच्यासाठी काय कमवून ठेवतात? काही पिऊनच घालवतात आणि स्वतः निघून जातात. आता कसं जगायचं, कसं करायचं तिने? या ठिकाणच्या कुटुंबावरती ही वेळ आलेली आहे. याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आहे पोलीस प्रशासन. अशा लोकांकडून हप्ते घेतं आणि हातभट्ट्या चालवतात, असं सर्वसामान्यांचा आवाज आहे. परंतु या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आणि अवैध धंद्यांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. याला जबाबदार कोण? आणि या प्रशासनावरती योग्य कारवाई होणार का? हाच तो गुत्ता अनाधिकृतपणे पोलिसांच्या छत्रछायेखाली हडपसर मधून चाललेला अवैध धंदा. आणि ह्याच अवैध धंद्यातून आज अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला जबाबदार कोण? तर पोलीस प्रशासन याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही. आणि याच ठिकाणाहून हा अवैध धंदा चालतो. भर लोकवस्तीमध्ये, आजूबाजूला सगळी दाट वस्ती आहे. या वस्तीतील युवा पिढी, या वस्तीतील तरुण हा या हातभट्टीच्या स्वाधीन चाललेला आहे. आपल्या घराच्या शेजारी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात हातभट्टी विक्री केली जात असेल, तर ह्या मुलांचं आणि ह्या तरुणांचं भविष्य कशात ते घडणार? ही मुलं अशीच दारूच्या व्यसनी अधीन जाणार. आणि वस्तीतल्या या तरुण पिढीला संपवण्याचं कामाला जबाबदार कोण? तर या ठिकाणचं पोलीस प्रशासन. या पोलीस प्रशासन हप्ते घेऊन लोकांच्या आयुष्याशी खेळतंय. याच्याकडे मात्र कुणीही दुर्लक्ष करतंय, हे तितकंच खरं आहे. आता पोलीस प्रशासन कारवाई करणार का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण अशा अवैध धंदे अनेक ठिकाणी अनेक वर्षापासून चालू आहेत. आज मृत्यूचं थैमांड घातलंय पुणे शहरामध्ये. आणि ह्या मृत्यूच्या थैमांडामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. या उद्ध्वस्त संसारांची जबाबदारी कोण घेणार?